बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एस्थरची आई कुमुदिनी बाडा एका डोंगरावरच्या गावामध्ये नर्स म्हणून काम करते. चला, फार कमी लोक पोहोचू शकतात अशा एका कामाच्या ठिकाणी केलेल्या साहसी प्रवासामध्ये आई मुलीच्या या जोडीसोबत आपणही सामील होऊया. गोष्ट आहे माझी आई टेकडीवर काम करते. ओरिजिनल स्टोरी. मदर वर्क्स ऑन अ हिल बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे हंसदा शेखर. चित्रांकन मोहित ओ. मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्टीसाठी आभार स्टोरी विवर. माझं नाव एस्थर. मी दुसऱ्या इयत्तेत शिकते. माझ्या आईचं नाव कुमुदिनी बाडा. ती नर्स आहे. टेकडीवरच्या एका गावात ती काम करते. मला आईने सांगितलंय की तिच्यासारख्या नर्सेसना ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असं म्हणतात. मी शाळेत जाण्यासाठी आवरत असते तेव्हा आई घरी नसते. का बरं? कारण माझी आई अगोदरच कामासाठी बाहेर पडलेली असते. आई घरी असते तेव्हा मी तिला विचारते, आई गं, तू कुठे काम करतेस? तू जिथे काम करतेस ते ठिकाण मला पाहायचं आहे. मला घेऊन चल ना एकदा तुझ्या ऑफिसमध्ये. मग एका डिसेंबरमध्ये आई मला तिच्याबरोबर घेऊन गेली. मी लाल फुलं असलेला पिवळा फ्रॉक घातला आणि माझं आवडतं टोपीवालं जॅकेट त्यावर चढवलं. आईने तिचा स्वच्छ पांढरा शुभ्र गणवेश, निळा स्वेटर घातला आणि बाटिक प्रिंटचा स्कार्फ बांधला. मी माझ्या पाठीवरच्या सॅकमध्ये पाण्याची बाटली ठेवली, शिवाय भरपूर बिस्किटं आणि बटाट्याचे वेफर्स घेतले. आईकडे तिची मोठी बॅग होती. त्यात रक्तदाब मोजण्याचं मशीन होतं. रक्तदाब म्हणजे BP. सोबत रक्तातली साखर तपासण्याचं दुसरं एक मशीन होतं. शिवाय हिमोग्लोबिन तपासण्यासाठीही एक होतं. आणि पुष्कळ औषधंही होती तिच्या बॅगेत. आणि एक स्टेथोस्कोपसुद्धा. आम्ही बस पकडली. तिने आम्हाला टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावात सोडलं. आई म्हणाली की ती कामाला जाते ते गाव या टेकडीवर आहे. बस स्टॉपवर एक मावशी आमच्यासाठी येऊन थांबली होती. आई म्हणाली की त्या मावशीचं नाव आहे सलगी पूर्ती. मी तिला सलगी मावशी म्हणायला सुरुवात केली. ती गावात काम करणारी आरोग्य सेविका होती. सलगी मावशीसोबत तिचा भाचा होता. मी त्याला जडो दादा असं म्हणायला सुरुवात केली. सलगी मावशीकडे एक निळ्या रंगाची पेटी होती. लुडोमध्ये असतो ना तसा मोठा फासा असावा असं त्या पेटीच्या आकाराकडे बघून वाटत होतं. ते नेमकं काय असेल याची मला उत्सुकता वाटत होती. आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली. रस्ता असा नव्हताच तो. गावकऱ्यांनी तयार केलेली पायवाटच होती. त्या रस्त्याने फक्त सायकली आणि मोटारसायकली जाऊ शकत होत्या. आमच्याकडे तर दोन्ही नव्हतं. त्यामुळे आम्ही कष्टपूर्वक चालत होतो. पावसाळ्यात तर या रस्त्याची नदी तयार होते, सलगी मावशी म्हणाली. पण तेव्हाही तुझी आई येते आणि आम्ही दोघी एकमेकींच्या सोबतीने काळजीपूर्वक टेकडी चढतो. आसपासच्या सगळ्याच टेकड्या फार सुंदर होत्या. त्यावर साल, जांभूळ, पळस, करंज अशी मोठी झाडं पुष्कळ होती. आणि घाणेरी, लाल अंबाडी, पॉपी अशी सुंदर फुलंही होती. एक ओढा वाहताना दिसत होता. लोक तिथून पाणी भरायचे. खांद्यावर लाकडाचे मोठाले ओंडके घेऊन जाणारे गावकरी टेकडी उतरताना आम्हाला दिसत होते. अखेर आम्ही टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. समोर ते गाव दिसत होतं. मैया एस्थर, आज गुरुवार आहे, आई मला म्हणाली. गुरुवारी लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांना लस दिली जाते. गर्भवती म्हणजे प्रेग्नंट, लस म्हणजे वॅक्सिन. मग कुठे मला सलगी मावशीच्या हातातल्या त्या मोठ्या पेटीचं गूढ समजलं. ती एक लसवाहक पेटी होती. आधीच्या पेट्या आकाराने लहान असायच्या. त्या घेऊन डोंगर चढणं सोपं होतं, सलगी मावशी म्हणाली. या पेट्या मोठ्या असल्याने त्या उचलून न्यायला अवघड जातं. पण काय करणार? ती कसनुसं हसत म्हणाली. आईने आलेल्या मुलांना आणि गर्भवती स्त्रियांना लस द्यायला सुरुवात केली. सुई टोचल्यावर काही मुलं भोकाड पसरत होती. पण आई तिच्या बॅगेतून एक एक चॉकलेट काढून रडणाऱ्या मुलांना देत होती.
त्यामुळे त्या मुलांचं रडणं लगेच थांबत होतं. आई आपल्या बॅगेत चॉकलेटं ठेवते हे मला इतके दिवस माहितीच नव्हतं. आईने मग गर्भवती स्त्रियांचा रक्तदाब, रक्तातली साखर आणि हिमोग्लोबिन तपासलं. इतर आजारी गावकऱ्यांना तपासून त्यांनाही औषधं दिली. थोड्या वेळाने मला अगदी कंटाळा आला. जवळ काही मुलं खेळत होती. मी त्यांच्यासोबत खेळायला गेले. दिवस संपला तेव्हा सलगी मावशी आणि जडोदादा आम्हाला टेकडीच्या खालपर्यंत सोडायला आले. सलगी मावशीने मला पिशवी भरून आंबाडी भेट दिली. आई त्याची आंबट चटणी बनवणार होती. लसवाहक पेटी न्यायला एक रिक्षा आली होती. जडोदादाने ती नेऊन दिली. सलगी मावशीने बसला हात करून ती थांबवली आणि आम्हाला निरोप दिला. माझी आई कुठे काम करते हे त्या दिवशी मी बघितलं. ते बघून मी खुश झाले. मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. किती छान होती ना गोष्ट. एवढ्या अवघड जागी जाऊन एस्थरची आई आणि ती सलगी मावशी किती महत्त्वाचं काम करत होत्या, है ना? या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. धन्यवाद. बाय बाय.